पक्षाने जी जबाबदारी दिली ती तुम्ही योग्य पद्धतीने पार पाडलेली आहे. आता खरं तर ही जी पालिकेची निवडणूक असते ह्यामध्ये कार्यकर्त्यांना न्याय द्यायची वेळ असते आणि नुकताच तुमच्याच पक्षाने आता 100 पारचा देखील नारा दिलेला आहे. शहराध्यक्षांनी सांगितलं आहे महापौर आमचा होणार आणि आमच्या सर्व जागांवर तयारी झालेली आहे. एकंदरीत कसं पाहताय तुम्ही तुमच्या प्रभागाकडं? काय तुमचं प्रभागाप्रती विजन असणार आहे? लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं? जसं तुम्ही सांगितलं आम्ही 10 वर्षापासून या ठिकाणी प्रभागात सक्रिय आहोत, नेहमीच पक्षाची कामं केलेली आहेत. आता तुम्ही स्वतःच्या पक्षाकडनं तुम्ही इच्छुक आहात, नेहमी तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम केलेलं, आता वेळ आली की तुम्हाला निवडणूक लढवायची आहे. तर जनतेच्या प्रश्नांना तुम्ही कसे सामोरे जाणार आहात? जनतेच्या प्रश्नाला सामोरं जायला फक्त एक नगरसेवकाचं काम फक्त रस्ता, लाईट, वीज आणि पाणी हे नसून इतरही नगरसेवकाकडून लोकांची अपेक्षा असते. गेल्या पंचवार्षिकमध्ये आणि त्यानंतर जे आत्ता एक 2-3 वर्षाचा गॅपमुळं लोकांचे जे प्रश्न आहेत ते भरपूर प्रलंबित आहेत प्रभागामध्ये. आज ते मला सोडवायचे आहेत पालिकेत जाऊन. आज जे माझं विजन आहे, आता मेट्रो स्टेशन होणार आहेत माझ्या इथे, म्हणजे चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी, म्हणजे माझ्या प्रभागातलाच हे 3 मेट्रो स्टेशन होतील. त्या ठिकाणी जर मी आज रिक्षावाल्यांना एक चांगली सोय करून दिली, म्हणजे आरामघर दिला, बाथरूम दिले, जेवणासाठी त्यांची सोय करून दिली, तर त्या ठिकाणी पिकअप ड्रॉपचा एक फॅसिलिटी तयार केली. आज तिथं पार्किंगचे जे सोर्स आहे ते कमी होईल. म्हणजे जर मी शेअर रिक्षा चालू केल्या त्या मेट्रो स्टेशनपाशी, त्यांना जर व्यवस्थित चार्जिंग पॉईंट दिले, आज आता काही दिवसांनी EV रिक्षा हे कंपल्सरी करणार पालिकेमध्ये. बरोबर. मग त्या ठिकाणी त्यांची सोय व्हायला पाहिजे. आज जर तो लोकांचे पिंपरी चिंचवडमध्ये वाढत्या गाड्यांचे जे काही प्रश्न आहेत, म्हणजे वाहन किती वाढत चाललेले आहेत, त्या गोष्टीकडे पण लक्ष देणं गरजेचे आहेत. आता महिला सबलीकरण करण्याची गरज आहे. आज आमच्या प्रभागात एक लाईट हाऊस नाही आहे. आज ते लाईट हाऊस आलं. आज पॅन इंडियातर्फे किती कंपन्या आज लॉन्च आहेत जे ऑनलाईन लोकांना रोजगारी देते. आज त्यांना जर त्या ठिकाणी व्यवस्थित ट्रेन केला, आज ॲप थ्रू लोकांच्या घरी सेवा देण्यासाठी जे सिलेक्ट केलं जातात. आज किती तरुण आहेत, असे तरुणी आहेत, महिला आहेत, त्यांना जॉब तरी भेटेल. ॲटलिस्ट मी 18 ते 40 वयोगटातील दोन्ही महिला आणि पुरुष ह्यांना रोजगार निर्मिती कशी होईल यासाठी प्रयत्न करणार आहे.